चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुबईच्या इंटरनॅशनल मैदानावर पाकिस्तानला धूळ चालण्यासाठी रोहित सेना सज्ज झाली आहे। दुपारी 2:30 वाजता दोन्ही टीममध्ये सामना रंगणार आहे। स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियानं बांगलादेशचा पराभव करून विजयाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे, तर पाकिस्ताननं न्यूझीलंड विरुद्धचा आपला पहिला सामना गमावलेला आहे। भारतानं दुबईच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध 2 वनडे मॅचेस खेळलेले आहेत आणि त्यातील दोन्ही सामने भारतीय संघानं जिंकलेत आणि त्यामुळे आजचा सामना जिंकून रोहित सेना दुबईमध्येच्या मैदानावर अजिंक्य राहण्यासाठी मैदानात उतरेल। दोन्ही देशाच्या क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, अगदी अभूतपूर्व असा योग जुळून आलेला आहे। आज भारत विरुद्ध पाकिस्तानाचा सामना आहे आणि रविवार सुद्धा आहे आणि त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतंय, जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण नेहमी सामना जिंकण्याच्या इराद्यानं भारत मैदानामध्ये उतरतो आणि हा सामना म्हणजे आपल्या सर्वांचा जीव की प्राण असा सामना आहे। कशा पद्धतीचा माहोल पाहायला मिळतोय? नक्कीच आपण बघितलं तर आज हाय व्होल्टेज सामना आपल्याला दुबईतील स्टेडियमवरती पाहायला मिळत आहे आणि टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट प्रेमी आपल्याला सकाळपासूनच या ठिकाणी बघायला मिळत आहे। एक वेगळाच उत्साह, म्हणजे दर रविवारी शिवाजी पार्क या मैदानामध्ये, दादर येथील शिवाजी पार्क मैदानामध्ये आपल्याला क्रिकेट प्रेमी हे रोज क्रिकेट खेळत असतात, इकडे खेळाडू प्रॅक्टिस करत असतात। मात्र आज टीम इंडिया पाकिस्तानच्या विरोधामध्ये खेळणार आहे आणि त्यासाठी त्यांना चीअर अप करण्यासाठी यांचा उत्साह आज आपल्याला वेगळाच पाहायला मिळतोय। आज सामना रंगणार आहे 2 मजल्यापासून, म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते, सगळ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष या सामन्याकडे असतं। आज क्रिकेट प्रेमी म्हणून कसं पाहताय आणि काय भावना आहे, काय वाटते? आज म्हटलं तर सगळ्या प्लेयर आम्ही खूप खुश आहेत। इंडिया पाकिस्तान म्हटलं तर एक मॅच अशी रंगतदायक बघायला मिळते, तर आज होप्स आहेत आज आमची इंडिया जिंकणारच आहे। त्यामुळे किंग कोहली हा सगळ्यांचा लाडका आहे, त्यामुळे तो आज बॅटिंग परफॉर्मन्स चांगला भेटेल। रोहित हिटमॅन हा पण चांगला परफॉर्मन्समध्ये येतोय, त्यामुळे काही प्रश्न नाही आहे। आमची इंडिया आज जिंकणार आणि आम्ही आज देवाला पण चांगलं साकडं घालणार आहे। त्यामुळे इंडियासाठी आम्ही खूप आज प्रे करू, सपोर्ट करू आणि फुल प्रेशरने आम्ही त्यांच्यासाठी कॉन्फिडन्सने आज खेळते इंडिया। नक्कीच कोकणामध्ये खरं तर कोणत्याही गोष्टीला जेव्हा सुरुवात करते तेव्हा गारणं घातलं जातं। आज या हाय व्होल्टेज सामन्यासाठी येस यासाठी आम्ही आज देवाकडे, आमच्या गावच्या देवाकडे आज इंडियासाठी सगळ्या प्लेयर्ससाठी मॅचसाठी मोठं गारणं घालणार आहोत आणि आज इंडिया जिंकू दे हीच आमची अपेक्षा आहे। एवढंच होतं। काय उत्साह आहे, म्हणजे खेळाडूकडनं काय अपेक्षा आहे? आतापर्यंत ज्या पद्धतीने ते खेळले तर काय अपेक्षा आहे, आज काय वाटतं? रोहित शर्माचा फॉर्म बघता आज खरंच रोहित शर्मा एक चांगली सुरुवात करून देणार आणि आपल्या इंडियासाठी चांगला रन रेटनी स्कोर उभा करणार आहे। त्यासाठी रोहित शर्माची बॅटिंग बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत आजच्या दिवसासाठी आणि चांगला स्कोर बनवून पाकिस्तानला एक चांगली टप देतील हे नक्कीच आहे। कोणत्या खेळाडूकडनं खरं तर अपेक्षा आहे खेळतील असं वाटते, टिकून राहतील? रोहित शर्मा, विराट कोहली। तर आपण बघितलं तर जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना विराट कोहली असेल किंवा मग रोहित शर्मा असेल यांच्याकडनं मोठ्या अपेक्षा आहेत आणि टिकून खेळतील अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। खरं तर या मैदानाने आतापर्यंत मोठे क्रिकेटर जे आहेत ते दिलेले आहेत भारताला आणि या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात आता सध्या तरी आपल्याला गर्दी पाहायला मिळते। ही गर्दी जी आहे ती काही तासात वाढेल आणि त्यानंतर क्रिकेट प्रेमी आणि त्यासोबत जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला खरं तर उत्साह पाहायला मिळेल। आज म्हणजे कोणता खेळाडू काय करिश्मा दाखवेल असं वाटतं? म्हणजे आतापर्यंत आपण त्यांचे जर पूर्ण मॅचेस जर बघितले तर आजचा उत्साह कसा असेल आणि काय वाटतं? रोहित शर्माकडून तर खूप अपेक्षा आहेत, कारण सुरुवात जर व्यवस्थित झाली तर रन रेट पण वाढेल, प्लस 280 प्लस जर झाला तर जवळजवळ 90% 80% तर जिंकण्याचे चान्सेस जास्तच आहेत। प्लस कोहलीकडून काय, विराट कोहलीकडून काय जास्त अपेक्षा सध्या झालेल्या नाही आहेत, पण काही फॉर्ममध्ये नाही आहे तो सध्या। अशा अपेक्षा आहे की पाकिस्तानबरोबर तो डेली खेळत आलेला आहे, ह्या मॅचमध्ये अपेक्षा आहेत की तो टिकून खेळावा, आपला परफॉर्मन्स दाखवावा, तर मग चान्सेस जास्त आहेत खूपच। टिकून खेळावा अशी अपेक्षा जी आहे ती खेळाडूंनी, क्रिकेट प्रेमींनी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। बघणं महत्त्वाचं असणार आहे की 2:30 नंतर नक्की करिश्मा कोण दाखवणार, कोणता खेळाडू खरं तर आज भारतीय लोकांचं आज मन जिंकून दाखवणार। अगदी सीमा, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये कायमच भारताचं पारडं हे जड राहिलेलं आहे आणि आजही तसाच थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।